मंसेरियल जिल्हा, तेलंगणा. तेलंगणा राज्यातला हा मंसेरियल जिल्ह्यातली एक प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळा म्हणजे अतिशय कोवळं वय ना आपलं. 1ली ते 4थी. नंतर मग आपण माध्यमिकमध्ये जातो, 5वी ते 10वी. पण तसं पाहिलं ना तर 1ली ते 5वी असं गृहीत धरलं तरी हरकत नाही. आपण खरं प्राथमिकमध्येच असतो. जरी 5वी हे माध्यमिकचं पहिलं वर्ष असलं तरीही तो पगडा अजून संपलेला नसतो. त्या कोवळ्या वयात, कोवळ्या मनामध्ये शिक्षक जे काही शिकवतात त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन जे काही आपण पाहतो त्याच्यातून आकलन करत हळूहळू आपल्या बुद्धीचा विकास होत असतो. म्हणतात ना, मुलं घरामध्ये जे काही डोळ्याला दिसतं ते पाहून शिकतात जास्त. त्यांना काही शिकवण देण्यापेक्षा जे काही त्यांना दिसतं त्याच्यातून ते जास्त आकलन करतात, असं चाइल्ड सायकोलॉजीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि ते काही खोटं नाही आहे. हेच सिद्ध केलेलं आहे या मंसेरियल जिल्ह्यामध्ये तेलंगणा राज्यातल्या एका विज्ञानाच्या शिक्षकाने. मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मला खूप त्या शिक्षकाचा हेवा वाटला आणि त्या विद्यार्थ्यांचाही. आणि मग सहज भूतकाळात मन रमून गेलं की आपलं स्वतःचं प्राथमिकचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं, मग त्यावेळेस आपल्याला कोणत्या कोणते शिक्षक शिक्षिका शिकवायला होते. त्यानंतर आपण माध्यमिकमध्ये आल्यावर मग कुठल्या शिक्षकांचं शिकवणं आपल्याला जास्त आवडायचं, कोणत्या शिक्षकाची कोणती लकब आजही आपल्याला आठवते, अशा सगळ्या रम्य आठवणींमध्ये मी रमून गेलो. अर्थात आता त्या माझ्या आठवणींसाठी आज मी आपल्याला भेटायला आलो नाही आहे. मला त्या तेलंगणा राज्यातल्या या जरा हटके असलेला शिक्षकाच्या विषयी मला थोडे 4 कौतुकाचे शब्द तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचे. त्याच्यामध्ये असलेली कला, गुणवत्ता, त्याच्याकडे असलेली लहान मुलांची सायकोलॉजी ओळखण्याची एक क्षमता, जी आजच्या इतर शिक्षकांपेक्षा थोडीशी मला वेगळी वाटते. काय वेगळेपण आहे? तसं पाहिलं ना तर प्रत्येक विषयाचा शिक्षक आपल्याला 1लीपासून 10वीपर्यंत लाभलेला हा तसा त्याच्या त्याच्या ठिकाणी त्याचं वेगळेपण जपतच असतो. कुछ तो खास एक चीज़ हर शिक्षक में होती है, असंच मी तरी मानतो. त्यामुळं या विज्ञानाच्या शिक्षकाला, जो प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे, प्राथमिक शाळेतलं विज्ञान शिकवताना त्या कोवळ्या वयातल्या विद्यार्थ्यांना त्या विषयाची आवड लागावी, आपण काय बोलतोय त्याच्याकडं त्यांनी एकाग्र चित्ताने लक्ष द्यावं, असं प्रत्येक जीव तोडून शिकवणाऱ्या शिक्षकाला वाटणं साहजिक आहे ना. तीच भूमिका, तीच मानसिकता या आपल्या मेलेंझिरा या राज्यातल्या प्राथमिक शिक्षकाच्या मनामध्ये होती. तो वर्गात यायचा, शिकवायचा, अगदी मेकॅनिकली सगळं सुरू होतं. पण एक दिवस त्याने ठरवलं की अब कुछ बदलना चाहिए. आता मला काहीतरी बदल घडवायला हवा. विद्यार्थी शिकायचं म्हणून शिकतायत, अशी वर्गात मला मजा येत नाही आहे. म्हणजे आपण जीव तोडून सांगतोय ते त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलं आहे अशा पावत्या मिळत नाही आहेत. आणि असं जेव्हा एखाद्या कुठल्याही शिक्षकाला होतं ना, तर ती खूप मोठी शोकांतिका असू शकते. कारण तो जीव तोडून शिकवतो आहे आणि समोर जर दगडधोंडेच बसलेले असतील, ज्यांच्या मनापर्यंत काहीच पोचत नसेल असे चेहरे करून जर विद्यार्थी बसत असतील, तर मग त्या शिक्षकाला त्याच्या त्या नोकरीचा, त्याच्या त्या पेशाचा कंटाळा यायला लागतो. मग शिकवणाराच जर एकदा असा कंटाळवाणा झाला तर मात्र मग आपला हा समाजाचा जो ढाचा आहे, जिथं तो मजबूत व्हायला हवा तितका तो मजबूत होताना दिसत नाही.
आणि मग समाज म्हणतो की प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा या सगळ्या अशाच असतात, इथले शिक्षक सगळे असेच असतात. पण हीच बाब या विज्ञानाच्या जिल्हा परिषदेतल्या शाळेतल्या शिक्षकांनी खोटी ठरवली. सुरुवात केली त्यांनी एका अप्रूप गोष्टीची, ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असलेली शर्ट चड्डी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींचा असलेला फ्रॉकचा जे काही डिझाईन, जे काही कलर आहेत, त्याच कॉम्बिनेशनचा त्यांनी एक शर्ट आणि पॅन्ट शिवली. एक म्हणजे अनेक जोड शिवले आणि त्यांनी एक दिवस ठरवलं की आपल्याला विद्यार्थ्यांच्याच गणवेशात, म्हणजे ते ज्या पद्धतीचे कपडे घालतात त्याच पद्धतीचे कपडे घालून आपल्याला शाळेत वर्गावर जायचं आहे. आणि त्यांनी केलेली ही सुरुवात, तो पहिला दिवस, त्याच्यासोबतचे सगळे शिक्षक शिक्षिका त्याला शाळेत आलेलं पाहून गाडीवरती त्या युनिफॉर्ममध्ये कित्येक बायकांनी लगेच आपले तोंडाला हात लावले. अय्या, अगोबाई असे सगळे त्या बायकांमध्ये हळूहळू कुजबूज सुरू झाली. काय हा सरांचा आजचा वेश, बापरे, चक्क त्यांनी युनिफॉर्म विद्यार्थ्यांसारखा. अशा काही चर्चा करत करत शिक्षिका एकमेकांमध्ये कुजबुजत असतानाच तो सगळ्यांमध्ये येऊन मिक्स झाला, बसला, स्टाफरूममध्ये बसला आणि मग त्यांनी सांगितलं, नाही, आजपासून मी शाळेत माझे इतर कपडे वापरणारच नाही. ठरवून टाकलं मी मनाशी, जोपर्यंत मी या शाळेत शिक्षक म्हणून येईन तोपर्यंत मी याच युनिफॉर्ममध्ये शिकवायला नक्की येत राहीन. आणि मग तो पहिला दिवस, त्याचा ठरलेला तो वर्ग, त्याचे जे ठरलेले विद्यार्थी सगळेजणं, या शिक्षकांनी जशी दरवाज्यातनं एंट्री केली तसे सगळे विद्यार्थी, जसं आपल्याला आठवतं आपण एक साथ नमस्ते किंवा नमस्ते टीचर असं म्हणत उभं राहायचो, नमस्ते सर, नमस्ते मॅडम असं म्हणून आपण हात जोडून उभं राहायचो. ते प्राथमिकचे दिवस, ते रमणीय दिवस. त्याच पद्धतीने ही प्राथमिकची सगळी त्या वर्गातली टीमच्या टीम, अख्खे विद्यार्थिनी उठून आश्चर्यचकित होऊन त्यांनी हात जोडले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यात फक्त एकच प्रश्न होता, सर तुम्ही पण युनिफॉर्म? तिथून सुरुवात होते की या विद्यार्थ्यांना आपले सरसुद्धा आपल्यासारखेच आहेत हा मनामध्ये एक उच्च भाव निर्माण होणं. आणि मग ॲटोमॅटिकली जो माणूस आपल्यातलाच आहे असं वाटतं त्याचं प्रत्येक गोष्ट आपण मन देऊन ऐकतो ना. जसं आता हा प्रवी काही लोकांना खूप आपला वाटतो म्हणून ते शब्द त्याचा ऐकत असतील. काही लोक ते सोडून पण देत असतील. जे सोडून देतात त्यांचा विचार करत बसण्यासाठी माझ्याकडं पण त्या शिक्षकासारखा वेळ नाही आहे. विज्ञानाचा शिक्षक त्यांनी फळ्यावर एक डायग्रॅम काढली. मानवी अन्ननलिका, फुफ्फुस, ब्रेन वगैरे वगैरे तो शिकवत होता, आतडी. पण ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या पचनी पडत नाही असं त्याला जाणवलं. त्याने पुन्हा दुसरा प्रयोग केला. युनिफॉर्ममध्ये तर यायचाच. त्यांनी तो चॅप्टर पुन्हा एकदा आपण शिकूयात, आत्ता तुम्हाला जेवढं आकलन होतं आहे तेवढं ठीक आहे असं म्हणून तो पिरियड त्यांनी निभावून नेला. त्यानंतर दुसरे चॅप्टर शिकवायला त्यांनी घेतले. परंतु इंटरनल ऑर्गन्स ऑफ ह्युमन बीइंग हा जो चॅप्टर तो शिकवायला त्याने घेतला होता, जो त्या विद्यार्थ्यांच्या अजून मनापर्यंत पोहोचला नाही, ही खंत घेऊन तो त्या दिवशी शाळेतनं बाहेर पडला. हाडाचा शिक्षक आणि मनात जिद्द की मी ज्या विद्यार्थ्यांना शिकवतोय त्यांना मला घडवायचं आहे, ती राष्ट्राची उभारणी आहे, माझ्या तेलंगणा राज्याचं नाव रोशन करणार आहेत ही पिढी. हा ध्यास घेऊन त्या शिक्षकांनी एक स्वतःचे पगारातले 5,000 रुपये खर्च केले आणि एक जर्सी, एक मुखवटा, त्याच जर्सीच्या कलरची पॅन्ट, पण त्या जर्सी आणि पॅन्टवर आणि त्या मुखवट्यावर ह्युमन ऑर्गन्स परफेक्टली दिसतील अशा पद्धतीने चित्र, म्हणजे तो ड्रेसच तसा, म्हणजे अक्षरशः मुखवटा घातला, कवर घातलं चेहऱ्यावर की तुम्हाला तिथनं ब्रेन नक्की परफेक्टली दिसणार, अन्ननलिकेपर्यंतचा भाग. त्याच्यानंतर जर्सीमध्ये तुम्हाला लंग्स परफेक्टली दिसणार, हृदय दिसणार, तुमचं लिव्हर दिसणार, किडनीज दिसणार, आतडी दिसणार वगैरे. पायाला तुम्हाला पायाचे सगळे स्नायू दिसतील, हाताचे दंडाचे स्नायू दिसतील. बॅक पोझिशननी जर ते उभे राहिले तर तुम्हाला सगळे मणके
आणि त्या फासळ्या त्या कशा जोडलेल्या असतात ते दिसेल, इतर काही बॅक मसल्स दिसतील. असा तो ड्रेस घालून त्या शिक्षकांनी तो चॅप्टर शिकवायला सुरुवात केली आणि आश्चर्य, त्या 45 मिनिटात त्या विज्ञानाच्या शिक्षकाला असं जाणवलं की माझ्या वर्गातल्या एक एक प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला हा चॅप्टर मनापासून समजला आहे. आणि मग त्यांना ते जे काही मानसिक समाधान झालं ते तर काही विचारूच नका. अशा पद्धतीने प्राथमिक शाळेचा एखादा शिक्षक असे प्रयोग करतो हे पाहिल्यानंतर मलाच त्याला कडक सॅल्यूट करावासा वाटतो. त्यामुळं या मेलेंजिरा या जिल्ह्यात, तेलंगणा राज्यातल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या प्राथमिक शिक्षकाला विज्ञानाचे शिक्षक असलेले सन्माननीय श्रीनिवास सर यांना कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. ज्याचं नावच व्यंकटेशा श्रीनिवासा आपण ऐकलं असेल, बालाजी, म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं कल असा असतो की माझ्या मुलाचं नाव महाराष्ट्रीयन असेल तर श्रीकृष्णा कधी ठेवतो आहे मी, तेलुगू एरियातला असेल तर माझा मुलाचं नाव श्रीनिवास कधी ठेवतो, अशी काही त्यांना एक उत्कंठा असते नेहमी पहिलं अपत्य जन्म घेताना. त्यामुळं त्याच्या आईबाबांनासुद्धा, श्रीनिवास सरांच्या आईवडिलांनासुद्धा मनपूर्वक कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा नमन आणि श्रीनिवास सरांना कडक सॅल्यूट. आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी या शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अशीच काही त्यांच्या मनातल्या संकल्पना राबवत या राष्ट्राच्या उभारणीसाठी खूप महत्त्वाचं योगदान देत राहावं, याच सदिच्छा आणि याच शुभेच्छा.